निर्णय आता जाहीर केलेला आहे। होय लाडक्या बहिणींनो, आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आता तुम्हाला वाटत असेल की आता जून महिना तर संपत येण्याच्या मार्गावर, आम्हाला हप्ताच मिळाला नाही। मात्र आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। जूनचा हप्ता तर आता तुमच्या खात्यावरती आल्याचा मेसेज तुम्हाला येणारच आहे। मात्र त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील सरकार तुम्हाला हे 100% आता देणार आहे। मात्र त्यासाठी एक छोटंसं काम देखील करायचं आहे। कोणतं काम करायचं ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे। तसेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी आता वाटप केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची देखील नावे तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आता सविस्तर पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तुमचा चांगला फायदा होईल। तुम्हाला कळेल की कोणत्या जिल्ह्यात हप्ता सर्वात आधी येणार आहे, गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं व कोणत्या बँकेत सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील, ते सर्व काय तुम्हाला आता बघायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी रोजची रोज पाहायला मिळत नाहीये। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटमध्ये सांगा। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी येणार ती बातमी आपण नक्कीच देऊ। तर चला पाहूयात। आता या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। आता इकडे प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगायचा आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी जमा होणार ती आपण माहिती देणारच आहोत। या ठिकाणी बघू शकता सरकारने स्पष्टपणे काय माहिती दिलेली आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता सरकारने दिलेला शब्द अखेर आता पाळलेला आहे। आता सरकारने दिलेला शब्द अखेर आता पूर्ण होणार असून बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जाणार आहेत। म्हणजे जो तुम्हाला सरकारने शब्द दिलेला होता दर महिन्याचे पैसे दर महिन्याला जमा होतील, लाडक्या बहिणींना पैसे 100% मिळतील, आता तो शब्द हा सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील यांच्याकडून आता मोठा निर्णय हा जाहीर झालेला आहे। आता त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केलेला आहे। आता तुम्ही देखील तुमचं एक काम करून घ्या, अन्यथा जूनचा हप्ता लवकर मिळायचा नाही, गॅस सिलेंडरचे पैसे मिळायचे नाहीत। आता सर्व बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे सरकार देणार आहे। त्यासाठी फक्त एक काम करायचं म्हणून सरकारने सांगितलं आहे। ते कोणतं काम करायचं ते पुढे तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ 2 मिनिटं वेळ काढून तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा चांगला फायदा झालेला आहे, तुमचा देखील नक्कीच फायदा होईल व तुम्हाला जास्त रक्कम ही सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल। तर चला पाहूयात आता कोणत्या जिल्ह्यात नेमका योजनेचा हप्ता जमा होणार त्या जिल्ह्यांची यादी। तर या ठिकाणी बघू शकता एकंदरीत विचार केला तर आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा, तुमच्या जिल्ह्यात हप्ता येणार का नाही आता पाहायला मिळेल। या ठिकाणी काय सांगितलं आहे ते तुम्हाला सांगतो। आता हप्ता तुमच्या बँक खात्यावरती सरकारकडून येणार आहे। आता हप्ता तुमच्या बँक खात्यात येण्याआधी तुम्हाला काही गोष्टी आता लक्षात ठेवायच्या आहेत, म्हणजेच काही कामे आता पूर्ण करावी लागणार आहेत, अन्यथा तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हा लवकर मिळणार नाहीये। मग आता नेमकं कोणतं काम करावं लागेल जेणेकरून जून महिन्याचा हप्ता आम्हाला सर्वात आधी मिळेल, त्यानंतर लगेच गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळतील। मग आता तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त आता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। ती कोणती कामे आहेत ते आपण नक्कीच सांगणारच आहोत, कारण ही कामे तुम्हाला करणं खूप महत्त्वपूर्ण असं ठरणार आहे। तर या ठिकाणी स्पष्टपणे आता 18 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। तर या ठिकाणी आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे ही यादी आता सर्व दाखवणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून आता डीबीटी प्रक्रिया ही सुरू केली जाणार असून 18 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सर्वात आधी जमा होणार आहेत। यामध्ये जर विचार केला तर आता जिल्ह्यांची नावे आलेली असून ही जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्या जिल्ह्यांच्या याद्या देखील तुम्हाला आता पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी आता तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला हप्ता मिळणार का नाही ते जर बघायचं असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। आता यामध्ये 18 जिल्ह्यांची नावे सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहेत। या 18 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा केले जातील व त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील हे तुमच्या बँक खात्यात आता मिळणार आहेत। आता जिल्ह्याची नावे पाहण्यापूर्वी नेमकं या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे जेणेकरून तुमचा फायदा होऊ शकतो। तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचे नेमके कोणते फायदे होणार आहेत ते बघूयात। त्यानंतर लगेचच त्याच याच्यामध्ये जिल्ह्यांची नावे त्या जिल्ह्यांची नावे देखील आता आपण पाहणार आहोत। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता एकंदरीत विचार केला तर आता या व्हिडिओमध्ये आपण सर्वात काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत। यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून हप्ता 1500 येण्याऐवजी तुम्हाला 3000 रुपये मिळेल। व आता लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या यादीत जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला 1500 नाही तर आता 3000 रुपये मिळतील। मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत। यासाठी देखील तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। दुसऱ्या नंबरला आपल्याला काय बघायचं आहे तर इकडे बघा, यामध्ये
गॅस सिलेंडर योजना 830 रुपये हप्ता येण्याकरिता कोणते कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला चांगला फायदा होईल। गॅस सिलेंडरचे पैसे ज्यांना मिळत नाहीत त्यांना देखील घेता येणार आहेत। आता यामध्ये अट नाहीये, काही नियम नाहीये, सर्वांना याचा फायदा घेता येणार आहे। मात्र मग हे गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपयांचा हप्ता येण्याकरिता कोणते काम करावं लागणार ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ बघा, तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळून जातील। त्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे तर 40,000 रुपये बोनस कसे मिळवायचे, कारण सरकार आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 40,000 रुपये देणार आहे। लाडक्या बहिणींना काही काम काय करायचं असेल, जे गरज असेल तर आता हे 40,000 रुपये घेता येणार आहेत। मग तुम्हाला हे 40,000 रुपयाची रक्कम कशी मिळवायची, यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे ते देखील पुढे सांगणार आहे। याचा फायदा तुम्हाला खूप मोठा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर 40,000 रुपयांचा फायदा हा तुमचा 100% होऊन जाईल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून रोज महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर आपण काय पाहणार आहोत तर इकडे बघा, कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत आहे त्या 18 जिल्ह्यांची नावे एक आता आपल्याला बघायची आहेत। तर चला आता आपण सर्वात आधी यामध्ये काय पाहणार आहोत तर कोणत्या अशा 18 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत, त्या जिल्ह्यांची नावे ही आता सर्वात आधी आपण बघूया। तर याकडे आता लक्ष द्या, इकडे बघू शकता यामध्ये पहिला जिल्हा आता जाहीर झालेला आहे लाडक्या बहिणींकडे बघा। आता 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। या 18 जिल्ह्यातील आता पहिला जिल्हा देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। आता एकंदरीत विचार जर केला तर पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बीड। आता बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। आता बीड जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता एक मिळणार आहे। जून महिन्याचे किती रुपये तर 1,500, तर काहींना 3,000 रुपये। जर पहिल्या यादीत नाव आलं तर हे 3,000 रुपये मिळून जातील। मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते तर आपण पुढे बघणार आहोत, जेणेकरून सर्वांचं बऱ्यापैकी जणांचं नाव पहिल्या यादीत आलं तर सरकारकडून हे 3,000 रुपये नक्की मिळणार आहेत। तर आता जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी या बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक जमा होणार आहे। तर बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्ही आता काळजी करू नका, मात्र बीड जिल्ह्यातील सर्व बहिणींच्या बँक खात्यात हे पैसे आता येणार असून बीड जिल्ह्यामध्ये एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। प्लस आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 रुपयांची रक्कम आता मिळणार असून या रकमेचा आता सर्व लाडक्या बहिणींना फायदा घेता येणार आहे। मात्र हे फायदा घेण्यासाठी काय करायचं ते आपण पुढे बघणारच आहोत। आता अशा प्रकारे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात आधी हप्त्याचे वितरण केले जाईल। त्यानंतर लगेच दुसऱ्या विभागातील सरकार जिल्हे लगेच सिलेक्ट करून त्या जिल्ह्यात देखील लगेच याद्या तयार करणार आहे व लगेच पैसे त्याही ठिकाणी पाठवणार असून आता डीबीटी प्रक्रिया ही पूर्ण राज्यातील जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यासाठी आता सरकार लवकरच सुरू करत आहे। जशी डीबीटी प्रक्रिया सुरू होईल तसे पैसे हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत। तर इकडे आता लक्ष देऊन व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आहात तर फायदा नक्कीच होणार आहे। आता बघू शकता ही डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता हे पैसे तुम्हाला नक्कीच येणार आहेत। यामध्ये पहिला जिल्हा झाला आता बीड। आता चला पुढचे 18 जिल्ह्यापैकी अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार आहे, आता त्या जिल्ह्यांची देखील नावे आता आपण बघूयात। तर आलेल्या माहितीनुसार आता चांगला बऱ्यापैकी एक निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। यामध्ये आता पहिला जिल्हा आपण बघितलेला आहे। दुसरा जिल्हा जर विचार केला तर तो जिल्हा देखील आता पश्चिम महाराष्ट्रातील आपल्याला पाहायला मिळत आहे। आता तुम्ही म्हणाल पश्चिम महाराष्ट्रातील कोणता तर कोल्हापूर। आता कोल्हापूर जिल्ह्यातील देखील माता भगिनींची प्रतीक्षा संपली आहे। कोल्हापूरकरांनो आता तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे 12व्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत। 12वा हप्ता कोल्हापूर जिल्ह्यात देखील आता वाटप केला जाणार असून यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी ही लाडक्या बहिणींसाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। महत्त्वाकांक्षी निर्णय आता झालेला आहे। 12वा हप्ता हा या ठिकाणच्या लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे। ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी आहे। आता ही एक खुशखबर तुमच्यासाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। आता 12व्या हप्त्याचे पैसे 100% जमा होतील। 100% तुमच्या बँक खात्यामध्ये आता हे पैसे येऊन जातील। म्हणजेच एकंदरीत विचार केला तर आता कोल्हापूर जिल्ह्याचा देखील दुसरा क्रमांक आहे। 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं देखील नाव असून या ठिकाणी देखील सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे सरकारच्या माध्यमातून आता जमा केले जाणार आहेत। कोणत्या क्षणी आता मेसेज येतील तर चला अजून कोणकोणते जिल्हे आहेत व पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून 3,000 रुपये मिळतील या सर्व काही अपडेट आता आपण बघूयात। तर यामध्ये बघूयात आता सर्वात आधी आपण जिल्ह्यांची नावे तर आता बघणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तर यामध्ये सर्वात आधी एक गोष्ट आपण पाहूयात, गॅस सिलेंडरचे देखील यासोबत पैसे येण्याकरिता काय करायचं जेणेकरून गॅस सिलेंडरचा हप्ता देखील आपल्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा होऊन जाईल। मग यासाठी सर्वात आधी कोणतं काम करायचं ते आता आपण बघूयात।
तर यामध्ये सर्वात आधी बघू शकता आता ही गॅस सिलेंडर योजनेचे पैसे हे माता भगिनींना 830 रुपये देखील आता सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत. म्हणजे ही छोटी मोठी रक्कम नाहीये. वर्षातून हे किती वेळेस मिळणार तिकडे बघा, 3 वेळेस वर्षातून लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. म्हणजे आता एकंदरीत विचार केला तर 830 रुपये पहिला हप्ता एक येणार, त्यानंतर लगेच 3 ते 4 महिन्यानंतर अजून 830 रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता येणार, मग अजून 3 महिन्यानंतर अजून गॅस सिलेंडरचा हप्ता हा 830 रुपये येणार आहे. ही सर्व काही रक्कम वर्षातून 3 वेळेस मिळणार असून याचा फायदा आता लाडक्या बहिणींना घेता येणार आहे. ही एक लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. याच्या माध्यमातून जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे सर्व काही जे पैसे आहेत हे पैसे आता जमा केले जातील. त्यामुळे कसली काळजी करू नका, कसली चिंता करू नका. 3 वेळेस हे हप्ता मिळणार आहे. मग यासाठी कोणतं काम करायचं आहे तर आता लक्ष देऊन बघा, कारण तुम्हाला देखील गॅस सिलेंडरचे पैसे 100% सरकारकडून मिळणार आहेत. आतापर्यंत जरी मिळाले नसतील तरी इथून पुढे 100% पैसे तुम्हाला आता मिळून जातील. तर यामध्ये इकडे बघू शकता सर्वात आधी कोणतं काम करायचं आहे, जर जो गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावरती आहे तो तुम्हाला महिलेच्या नावावरती करावं लागणार आहे. जर पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल तर तो महिलेच्या नावावरती करावंच लागेल, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाहीये. मग आता महिलेच्या नावावरती तो गॅस सिलेंडर केल्यानंतर अजून कोणतं काम करावं लागेल की तुम्हाला हे पैसे सर्वात आधी मिळून जातील. ही रक्कम तुम्हाला पैशाची ही आता तुम्हाला मिळून जाईल, कोणती अडचण येणार नाहीये. तर यासाठी बघू शकता एकंदरीत विचार जर केला तर आता चांगला दिलासा बऱ्यापैकी तुम्हाला मिळणार असून आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आता हे पैसे तुम्हाला आता येऊन जातील. एकंदरीत विचार केला तर आता हप्त्याचे पैसे येऊन जाणार आहेत. मग तुम्हाला कोणतं काम करायचं आहे तर सेवा केंद्रात जायचं आहे व आधार कार्ड व मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. एवढं केल्यानंतर बाकीची ती प्रोसेस सांगतील. पुन्हा कोणतं काम करायचं आहे फक्त ते जे कागदपत्र सांगतील तेवढे तुम्ही घ्या व ते काम पूर्ण करून घ्या व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. मग आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता गॅस सिलेंडरचं तर झालं, मग आता काय बघायचं आहे तर लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं, जेणेकरून जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज येईल व 3000 रुपयांची रक्कम तुम्हाला मिळू शकते. मग आता यासाठी देखील काय करावं लागेल ते आता आपण बघूयात. तर यामध्ये बघा आता सर्वात आधी सर्वात पहिलं महत्त्वाचं असं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर आता तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये येईल व तुम्हाला किती रुपये मिळतील जून महिन्याच्या हप्त्यामध्ये. तुम्हाला जून महिन्याच्या हप्त्यासोबत 1500 जी रक्कम मिळणार आहे ही रक्कम मिळण्याऐवजी तुम्हाला 3000 रुपयांची रक्कम मिळेल. तर यामध्ये सर्वात आधी तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं. आदितीताई तटकरे या काय म्हटलेल्या आहेत, जर तुम्हाला सर्वात आधी हप्ता पाहिजे असेल तर हे काम करून घ्या. हप्ता तर मिळेल, मात्र तुम्हाला जेवढी रक्कम मिळायची ती रक्कम मिळणार, 1 रुपया पण कमी मिळणार नाही. मग त्यांनी काय सांगितलं, त्यासाठी तुमच्याकडे एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आता हे आधार कार्ड प्रत्येकाकडे असतं, ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी आता काढून घ्यावं. आधार कार्ड असणं गरजेचं आहे. मग आता आधार कार्डवरती नेमकं कोणतं काम करावं लागेल जेणेकरून ह्या हप्त्याचे पैसे जमा होतील. तर यामध्ये इकडे बघा, हे आधार कार्ड तुमच्या जवळ ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, खूप जास्त नाही, एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा. याच्यासाठी तुम्हाला 2 कामे करायची आहेत. त्यातील पहिलं काम आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवायचं आहे. मग आता हप्ता सर्वात आधी येण्याचा प्रश्न मिटला. आता हप्त्याची रक्कम ही सर्वात आधी मिळणार. मग आता पहिल्या यादीत नाव तर येणार झालं. मग आता 3000 रुपये रक्कम मिळवण्यासाठी अजून कोणतं काम करावं लागणार काय नाही, आता ते आपण पुढे बघणार आहोत. आता व्हिडिओ बघा. त्यापूर्वी आता आपण काय करूयात, जिल्ह्यांची नावे पाहूयात. आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता सर्वात आधी जमा केला जाणार आहे त्यांची यादी आता आलेली आहे. आता लक्ष देऊन बघा, तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला दिलासा नक्कीच मिळू शकतो. तर चला पाहूयात. तर यामध्ये बघू शकता आता लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या यादीत नाव येण्यासाठी आता काय करायचं ते तर आपण पूर्णपणे सविस्तर आता बघितलेलं आहे. यामध्ये जिल्ह्यांची यादी देखील आता आलेली असून आता सर्वात आधी 2 गोष्टी लक्षात घ्या. आता हप्ता सध्या स्थितीला येण्याकरिता आता डीबीटी प्रक्रिया सुरू करावी लागत असते. आता ती डीबीटी प्रक्रिया सरकार सुरू करत आहे. जशी पूर्ण होईल तशी हप्त्याचे पैसे येत आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये. हप्त्याचा लाभ तुम्हाला हा 100% फिक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. कसलीही काळजी करू नका. 100% हे पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत, हे तुम्हाला आता देण्यात येणार आहे. त्यामुळे एकंदरीत जर विचार केला तर आता ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी आहे. आता एकंदरीत विचार केला तर आता हप्ता वाटप होणारा जिल्हा पुढचा कोणता आहे, कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे आता कोणत्या क्षणाला येऊ शकतात, आता ती यादी आलेली आहे. ती यादी आपण बघूयात.
तर आता इकडे बघा, यातील पहिला जिल्हा आता आपण पाहिला, दुसरा जिल्हा पाहिला, तर पुढचा जिल्हा कोणता आहे? तर यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीनं तुमची प्रतीक्षा संपलेली असून आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली. आता गडचिरोली जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. जो जून महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता आता गडचिरोली जिल्ह्यात सर्वात आधी वाटप केला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असल्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जास्त प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाहीये. या ठिकाणी देखील हप्त्याची रक्कम ही आता वाटप केली जाणार असून थेट रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येईल. कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. हे पैसे तुम्हाला 100% हे मिळणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त चिंता करीत बसण्याचं कारण नाहीये. जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे 100% आता तुम्हाला येऊन जातील. कसली काळजी करायची नाहीये. आता गडचिरोली जिल्ह्यात देखील हप्त्याचे वाटप आता सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहे. तर चला आता पुढचा जिल्हा कोणता आहे? तो आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे आता सर्वात आधी येणार आहेत. त्यामुळे कसली काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. तुमची प्रतीक्षा आता सरकारने संपवली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. एक महत्त्वाकांक्षी असा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत आता तुमच्यासाठी झालेला आहे. ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी. लाडक्या बहिणींनो, आता म्हटलं तरी काही हरकत नाही, हे पैसे आता मिळणार आहेत. व आता अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल, त्या जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची नावे सर्व काय आता बघणार आहोत. त्यासाठी लवकरच आपला पुढील व्हिडिओ येत आहे, तो पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला बऱ्याच जणांनी लाईक केलं नाही, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवत चला. धन्यवाद.